MIDC B275 प्लांट या कंपनी कामगारांना न्याय मिळावा यासाठी बैठक घेण्यात आली होती. मात्र कंपनी मॅनेजमेंटनं एकही पेपर आणला नाही आणि न्यायासाठी पुन्हा तारीख पुढे केली असल्याचा आरोप शिवछावा संघटनेने केला आहे. तर कामगारांना न्याय मिळावा यासाठी माहितीच्या आधाराची मदत घेण्यात आली आहे. तर पुढील तारखेस न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वांच्या चौकशी लावू असा इशारा शिवछावा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. आम्ही शिवछावा संघटना सर्व पदाधिकारी आहोत. शिवछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुसंगीता मुरकुटे. आम्ही 9 महिन्यापासून सिन्नर येथील माळेगाव MIDC कंपनीतील ट्रॅव्हल रिंगेर कंपनी B275 प्लॅन्ट नंबर मालक खैरनार साहेब या कंपनीच्या कामगारांच्या काही तक्रारींसाठी आम्ही मार्च महिन्यापासून इथे येत आहोत. त्यातील काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे 22 मार्च कर्फ्यू दिनाची सुट्टी. नंतर त्या कामगारांना त्या कालावधीमध्ये कामावरून काढून टाकलं होतं. लॉकडाऊनचा पगार देत नव्हते. काहीची चौकशी लावली होती. या सर्व मागण्या दाभाडे साहेबांच्या मदतीने आम्ही पूर्ण केल्या. पण त्यातला राहिलेला एक मुद्दा म्हणजे किमान वेतन. किमान वेतनसाठी आम्ही आज फायनल तारखेला आलो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 9 तारखेला आलो. त्यातलं फक्त 2च तारखेला कंपनी मालक आणि मॅनेजमेंट उपस्थित होते. आता आज फायनल तारीख आहे आणि व्हेरीफाय करून न्याय मिळवून देऊ असं दाभाडे साहेब यांनी शब्द दिला आहे. व त्या कामासाठी किंवा त्या निर्णयासाठी आम्ही आज सर्व उत्सुकतेने इथं उपस्थित आहोत. व जर आज न्याय नाही भेटला तर इथून पुढे आम्ही रस्त्यावर उतरून कामगारांना न्याय मिळवून देऊ हा आमचा सर्व शिवछावा संघटनेच्या वतीने जाहीर इशारा आहे. त्यासाठी आम्हाला कुठल्याही तऱ्हेला किंवा कोणत्याही रस्त्यावर जरी उतरायची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे, नाशिक.